आणि आता थेट जाऊयात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे बोलतायत। काम की बात कर रहे हैं और शिवसेना प्रमुख जी ने काम की बात हमको सिखाया है। गोर गरीब की सेवा करो, उनकी प्रगति कैसे होगी, उनको न्याय कैसे मिलेगा, इसके लिए काम करो। मैं वही बात रखा, 80% सोशल वर्क, 20% पॉलिटिक्स। लेकिन कुछ लोगों ने इसको उल्टा कर दिया है। कुछ लोग 80% अभी पॉलिटिक्स करते हैं और 20% भी सोशल वर्क करते हैं कि नहीं मुझे पता नहीं। आता शिवसेनेचं महाधिवेशन चालू, कोल्हापूर खुलं अधिवेशन चालू आहे। त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की वचन पाळले असते तर आज पूर्ण मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला असता, शिवसेना फुटली नसती, शिवसेना एकत्रित राहिली असती आणि दिल्ली शहरानं जे आहे ते सातत्याने म्हणजे मोदींना सातत्याने मुंबईत यावं लागलं नसतं। काय मुंबईत सातत्याने जे मोदी येतात त्यांना यावं लागलं नसतं जर तेव्हा जर वचन पाळलं असतं तर। मोदी साहेब आपल्या देशाचे पंतप्रधान लोकप्रिय आहेत आणि देश पातळीवर जेव्हा केव्हा मोठे प्रकल्प असतात, आता उदाहरणार्थ आता नाशिकमध्ये हा गोदा प्रकल्प, आज आपण त्याचं शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचं लोकार्पण केलंय। तर जेव्हा असे देश पातळीवरचे मोठे प्रकल्प असतात तर त्या प्रकल्पांच्यासाठी पंतप्रधान म्हणून ते जात असतात। त्याच्यात उलट आपल्याला अभिमानाने आनंद झाला पाहिजे, वाईट वाटण्याचं काय कारण आहे? आज 29 शिबिर होतं, कसं पाहता या महाअधिवेशनाकडे? त्यांना शुभेच्छा आहेत। त्यांनी म्हटले शिवसेना ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे, त्याचा कोणी माझ्याशिवाय कोणी मालक नाही। मी त्या विषयावर काही भाष्य करू इच्छित नाही। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसैनिकांना शिकवण आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण। गोरगरिबांची सेवा करा, आपल्या राज्याची आपल्या देशाची प्रगती साध्य करा, समाजाच्या सर्व घटकांना घेऊन मार्गक्रमण करा। त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही मार्गक्रमण करतो। मला वाटतं की त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत। हिंदुत्वाचे, राष्ट्रीयत्वाचे, शिवसेना प्रमुखांचे जे विचार आहेत त्या विचारांवर मार्गक्रमण करणारे आम्ही सर्व शिवसैनिक आहोत। 19 त्यावेळेसचा संदेश आणि आज होणाऱ्या शिबिरातून संदेश काय तुम्हाला फरक वाटतोय? मला वाटतं की कोणाची रेषा किती आहे त्याचं मोजमाप करण्याच्या पेक्षा आपली रेषा मोठी कशी होईल त्या दृष्टिकोनातून काम करणं हे शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण आहे। आम्ही जनतेची सेवा करू। अनेक चांगले निर्णय आत्ताच्या सरकारने संपन्न केलेले आहेत, तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत ते आम्ही पोचू आणि त्या गोरगरिबांची प्रगती कशी होईल, आपल्या राज्याची प्रगती कशी होईल या विषयाला आम्ही कॉन्सन्ट्रेट करू। जर पाहिलं शिंदे किंवा नरेंद्र मोदी हेच एक टार्गेट केलं जातंय दोन्ही भाषणांमधून, उद्धव ठाकरे असेल, संजय राऊत यांच्या, त्याशिवाय दुसरा अजेंडाच काय? आणि पुढे असंही म्हटलंय दादा, त्यांनी पुढे जाऊन असंही म्हटले की शिंदे पूर्वी माया पाय पडायचं, आता त्यांना पाय पडायला सातत्यानं दिल्लीला जावं लागतं मुख्यमंत्र्यांना। नाही, बघा आपण सर्वांनी बघितलेलं आहे, आज उदाहरणार्थ मातोश्री आहे, मातोश्रीमध्ये शिवसेना प्रमुखांचं वास्तव्य राहिलेलं आहे। त्या मातोश्रीवर भारत देशभराचे नेते तर यायचेच, परंतु देशाच्या बाहेरचे सुद्धा नेते यायचे, हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आता म्हणजे लहान मुलांच्या सारखं भांडायचं, काहीतरी उणे दुणे काढायचे। आज उद्धव साहेबांना पण दुसऱ्यांकडे जावं लागतंय ना, पवार साहेबांच्या तिकडे जावं लागतंय, सोनिया गांधीजींकडे जावं लागतंय, त्यांना इकडे तिकडे जावं लागतंय, मग त्याला काय बोलायचं आपण? संजय राऊत यांनी आज